अगं बाय 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 बाय. अगं मी तुला काय बोलले का? बोलले का तुला काय? हा? आणि एवढं नाटक करतात का? मी काहीतरी बोलले का तुला? म्हणजे एवढं काय तुमच्या जीवाला लागले? एवढं काय जीवाला लागायचं मी बोलले तर? काय म्हणलं बाई जेवण करून घ्या. हा? आता ते पोरग झोपत होतं म्हणून म्हणलं ना बाई पोरग नाही का झोपा नाही म्हणलं त्याला खाऊ घालून झोपव. हा? आणि बरं तुला तरी मी काय म्हणलं होतं बरं? काय म्हणलं? खाऊ घालून झोपव म्हणलं. पोरं काय म्हणलं की पोरांना खाऊ घालून झोपव. मग ह्याच्या पुढे बोललेच नाही ना काय? ह्याच्या पुढे बोललेच नाही काय? आणि ह्याला पण नाही बोलले. हा? काय माझ्या नशिबाला ताप आहे. हे असे कसं राहायचं? म्हणून तर बघा 12 दिवस इथं आले होते राहायला. म्हणजे त्या घरी गेले होते. काय आता काय बोलावा मला तेच कळा नाही. म्हणजे काहीच बोलायचं नाही का घरच्यांना? तुम्ही सांगा. घरच्यांना काहीच नाही बोलायचं का? म्हणजे ते मन जसं करतात तसं करू द्यायचंय का? आणि ह्यांना पण जसं करतात तसं ह्यांना पण करू द्यायचंय का? हा? आता मोठा माणूस आहे, काय दिसलं तर बोलणारच ना. हा? मोठा माणूस घरात पाहिजेच नाही का? सांगा, तुम्ही सांगा. मी बोलते म्हणून मी घरामध्ये यांना पाहिजेच नाहीये. मी बोलते ना, जिथं चुकलं तिथं तर मी बोलणार ना. हा? सुनाला बोलणार, लेखाला बोलणार, नातरुंडांना बोलणार. हा? म्हणजे ह्यांना जसं मग पाहिजे तसं वागू देऊ का? त्याच्यापासून काही चांगलं होणार आहे का? हा? आता मला तर बोलावंच लागणार ना. मग आता हे आपल्याला तर काहीच धोरणच कळा नाही यांचं. धोरणच यांचं बी कळा ना आणि यांचं बी कळा नाही. आता दुपारी मी म्हणलं ज्वारी नाहीये दळून आण. तर ती म्हणली माझ्या बोटाला लागले, मी कशी साफ करू? कसं सुपानी फटकू असं? अगं म्हणलं चाळणी ना असं कर. असं चाळणी घेऊन असं चाळणी ना कर ना. असं चाळणी केलं आणि नंतर असं केलं की मस्त दळण होते. वरचं गोंड येतंय काढून फेकायचं. खाली ज्वारी राहते. काय खडा माती असेल तर मी काढते. असं चाळायला मला हात दुखतात ना. हे बघा हात दुखतात ना. येऊ का सूज आहे हो हातामध्ये, भरपूर सूज आहे. आणि मला कुणी विचारत नाही सूज आहे का नाही, का दुखतेत का नाही. तरी पण मी हे बघा हळूहळू करत राहते. आता दळण कर म्हणलं ज्वारीचं आणि दळून मी आणते म्हणलं. नाही मला बोटाने करायत नाही. अगं तुला बोटाने करायत नाही म्हणून तुझ्याकडे आले होते. बोटाने करा येत नाही म्हणून. मला जर तसं वाटलं असतं तर मी आलेच नसते. बसले असते तोंड झाकून. पण म्हणलं जाऊ द्या. तिचे मायबाप म्हणते बघा आमच्या पोरीला एवढं लागलंय तरी बी सासू मजा बघायली. आपल्यालाच लाज नाहीये. नकट नाक घेऊन गेले मी आणि त्यांचाच रुबाब ऐकून गेले. हा? तिच्या मायबापासाठी गेले मी. म्हणलं उगाच येते ना आता ह्याला. आता बघा पंचम गेली, रक्षाबंधन गेली. आता दिवाळीसाठी नेहायला येते ना. आता आलीच ना 2 महिने, दोन तरी महिने कुठलं बुरू करून एवढा महिना गेला की पुढच्या महिन्यात दिवाळीची येईल. कुठं दिवाळी तर कोणची लांब आहे. तर ते लोक दिवाळीला नेतात ना तिला. दिवाळीला नेतात मग येते 8 दिवस राहून येते. लेकर पण जातात. मग मी एकलीच इथं राहणार. मग चांगले इडव करण. उगाच ते गाणे झाले का नाही त्या इडव मध्ये, 4 इडव मध्ये. गाणे झाले की ते टीव्हीचा आवाज त्या बाजूवाल्या पोरांनी मोठा केला आणि टीव्हीचा आवाज असं घुमायला लागला. मला इडीला काय कळलं नाही. मी तशीच इथं इडव काढते खाली बघून. आणि तरी म्हणलं मी 2दा कोण आहे रे एवढा आवाज तोडलाय. म्हणलंय बी मी याच्या इडव मध्ये हाय बघा. मग असं केलं तर मी तर काय करू मी तरी आता.
जागाच नाही ना येडव काढायला. कसं आता बघा इथं बी एवढीच जागा, एवढ्याच जाग्यात काढायचं येडव. आणि तिथं बी एक रूम एक किचन, इथं बी एक रूम एक किचन. मग येडव का मला नाही का लय अडचण होती मला येडव काढायला. लय अडचण होती या येडव काढायला. मग आता सुईस्कर येडव येत नाहीत ना कधी कधी, असं होतंय. मग जाऊ द्या, जसं आहे तसं बरं म्हणायचं. भोळ्या साळ्या बहिणीचं, अनाडे अनपड बहिणीचं प्रत्येक येडव मध्ये तेच म्हणते, भोळी साळी बहीण, अनाडे अनपड. जाऊ द्या आता, मला अपमान वाटते हो. शिक्षण नाही ना, पढाई लिखाई नाही ना, म्हणून मला अपमान वाटते. म्हणून मी सारखं मला काय माझ्या डोक्यातच बसले, अनाडे अनपड आणि भोळी बहीण. ते माझ्या तोंडातच येत आहे. आता मी तर काय करू. आता घ्या समजून तुम्ही बहिणींनो. सपोर्ट भरभरून करा मला, सपोर्ट भरभरून करा. मी पण भरभरून आशीर्वाद देईन तुम्हाला. दोन हाताने आशीर्वाद देईन. मी पण देईन तुमच्या बाळगोपाळांना. मी पण आशीर्वाद देईन. तुम्ही मला लाईक करा, मी तुम्हाला आशीर्वाद देईन दोन्ही हाताने. चला ठेवू का मग, लय उशीर झालाय आणि मला खायचंय. तुम्हाला दाखवू का मी तुम्हाला दाखवते बहिणींनो. हे ताट कुठे रे, हे ताट. या ना ताट. हे बघा, तिकडून दाखवते आता तुम्हाला बहिणींनो, तिकडून दाखवते. हे बघा हे मला आवडतंय डाळिंबचं नाही का, ते खावा बहिणींनो. तुम्ही पण डाळिंब खावा, मी पण खाते. आणि ते पोरांनी काय आणलं होतं बाजारमधून, मला आवडतं हे. खावा तुम्ही पण खावा. काय म्हणतात मला येत पण नाही. पोरगा असतं तर पोरला असता, ते झोपला. आता मी बडबड करायले, ते झोपे गेलं. खाते आता मी. बहिणींनो, उठून करते बंद. लाईट करा बहिणींनो, लाईक करा.